श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, मालवणी भाषेचं सौंदर्य, तिची खुमासदार शैली आणि समाजातल्या घडामोडींवर मार्मिक भाष्य करणारं लेखन म्हटलं की पहिल्यांदा आठवतं ते नाव म्हणजे विजय नाना पालकर. गेली तब्बल 20 वर्ष एका दैनिकाच्या माध्यमातून मालवणी तडका या सदरातून त्यांनी मालवणी भाषेचा गोडवा आणि समाजातल्या विविध विषयांवर तिरकस पण विधायक भाष्य सातत्यानं मांडलंय. पत्रकार, लेखक, काष्ठशिल्पकार, पर्यटन क्षेत्रातला कार्यकर्ता अशा अनेक भूमिका त्यांनी समर्थपणे निभावल्यात. आज त्यांच्या या लेखन प्रवासाविषयी, विशेष करून मालवणी तडकाविषयी, तसंच मालवणी भाषेच्या जतन संवर्धनाविषयी आणि पत्रकारितेतल्या अनुभवांविषयी आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. विजय सर, आकाशवाणीवर आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार सर, मला पहिल्यांदा सांगा की लेखन आणि पत्रकारिता याकडे कधी वळलात? खरं म्हणजे मी मुळात काष्ठशिल्पकार, म्हणजे निसर्गामध्ये असलेल्या ज्या झाडांपासून किंवा पाळांपासून काही आकार मिळायचे मला, त्याचं मी संकलन केलेलं. आणि ते संकलन एका वृत्तवाहिनीत प्रसिद्ध करण्यासाठी माझे मित्र आलेले, त्यांनी तो सगळं शूट केलं. आणि मला त्यावेळी 2005ला मी जवळपास 2.5 मिनिटं टी व्हीवर आलेलो. आणि ते मला खूप म्हणजे भावलं. आणि त्यानंतर मी त्यांच्याबरोबर जवळपास 2 वर्ष काम केलं. सिंधुदुर्गातल्या जवळपास अनेक घडामोडी मी त्यांच्याकडून बघितल्या. आणि त्याच्यानंतर 2007ला एक वृत्तपत्र सिंधुदुर्गामध्ये आलं आणि त्यामध्ये मी काम सुरू केलं. पत्रकारितेचा प्रवास असा अपघातानेच आला. म्हणजे काष्ठशिल्पकार असल्यामुळे ती प्रसिद्ध झाली आणि त्याच्यातून मला खूप ऊर्जा आली. आणि त्यानंतर मग मी पत्रकारितेत. एकेकाळी तुम्ही बातमीचा विषय होतात आणि नंतर तुम्हीच बातम्या शोधायला लागलात. अगदी क्या बात आहे. बरोबर. तुम्ही पुढे जाऊन पत्रकारितेचं प्रॉपर शिक्षण सुद्धा घेतलं, मास कम्युनिकेशनचं सुद्धा शिक्षण घेतलं. त्याचा कितपत फायदा झाला तुम्हाला? निश्चितच त्याचा खूप फायदा झाला. कारण स्वानुभव वेगळे आणि प्रॉपर चॅनलने आपण जाणं, म्हणजे त्याच्यासाठी मी मुद्दाम डिग्री सुद्धा घेतली. त्याच्यानंतर मी मराठीमधून MA केलं. हे सगळं करत असताना त्याच्यानंतर मी मराठीतून MA केलं. कारण आपल्याला समाजात वावरताना पत्रकार म्हणून जर वावरत असो तर थोडंफार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर, मला सांगा की पत्रकार, लेखक, काष्ठशिल्पकार आणि पर्यटन क्षेत्रातला एक कार्यकर्ता, बरोबर, एवढ्या सगळ्या विविध भूमिका आपण कशा काय सांभाळता? नाही सर, मुळात मला आवड होती. म्हणजे जंगलामध्ये फिरणं किंवा आपला जिल्हा ज्यावेळी 97ला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला, 2005ला मी मालगाव खोरे पर्यटन सहकारी संस्था स्थापन केली होती. आणि जवळपास सिंधुदुर्गातल्या 1150 स्टोरीज एका वाहिनीच्या माध्यमातून मी प्रसिद्ध केलेल्या आहेत. बाय नेम माझ्या, म्हणजे 1150 स्टोरीज. म्हणजे आपल्या ज्या रूढी परंपरा सिंधुदुर्गमध्ये ज्या आहेत, एकाच घरात 2 गण, अशा वेगवेगळ्या घटना ज्या आहेत आपल्या रूढी परंपरा सिंधुदुर्गमध्ये, त्या दाखवण्याचा मी प्रयत्न केला. मला त्यावेळी हाऊस, पत्रकारिता हाऊस म्हणून मी केलेली. मी ज्यावेळी 2005ला टी व्हीवर आलो त्यानंतर मला असं वाटलं की मी अनेकांना या प्रभावात आणावं. बरोबर. या हेतूने मी जवळपास 1150 स्टोरीज सिंधुदुर्गातल्या पर्यटनाच्या संदर्भातून केलेल्या आहेत. राजकीय एकही नाही. म्हणजे विविध देव मंदिरं असतील, त्या होडोत्सव असेल, म्हणजे ज्या परंपरा आहेत त्या फोकसमध्ये आणण्याचा मी प्रयत्न केला. त्यावेळी कॅमेरा हा सुद्धा कोणाजवळ नव्हता. अच्छा. 2007ची घटना आहे, 2007 ते 2014 पर्यंत. ओके. नाही, खरंच म्हणजे सिंधुदुर्ग म्हटल्यानंतर पर्यटन हे आलंच ओघाओघानं. आणि पर्यटन स्थळं दाखवण्यापेक्षा इथल्या चालीरीती, लोकसंस्कृती, सण, उत्सव, दशावतार, भजन यासारख्या लोककला. महिला दशावतार हा सुद्धा पहिलाच तुम्ही पहिल्यांदा आणला. बरोबर. वा वा वा, खूप छान. नक्कीच. म्हणजे पत्रकारितेचं काही बॅकग्राऊंड नसताना निव्वळ तुमची स्टोरी प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांनी सुद्धा याच्या माध्यमातून लोकांचं सुद्धा कर्तृत्व दिसावं. अगदी बरोबर. या माध्यमातून तुम्ही आलात. आणि या प्रवासामध्ये आता जी तुमची ओळख बनलेली आहे गेल्या काही वर्षांपासून, अगदी 20 वर्षांपासून तुमची ओळख बनली आहे, तो विषय म्हणजे मालवणी तडका. बरोबर. आपल्याला त्याच विषयावर अधिक बोलायचं आहे. कारण सातत्याने एकाच विषयावर, एकाच वर्तमानपत्रामध्ये एवढी वर्ष दररोज लिहिणं ही, आणि ते सुद्धा मालवणी बोली भाषेतून, ही काही साधी गोष्ट नाही. तर हा मालवणी तडकाचा प्रवास कसा सुरू झाला सांगा. तो खूप मजेशीर गोष्ट आहे. खरं म्हणजे मी
या सर्व क्षेत्रात असताना मी राजकारणात सुद्धा सुरुवातीला होतो. हम्म. आणि 2001ला पंचायत समितीला मी निवडणुकीला उभं राहिले. बर. आणि त्यावेळी एक जी घटना घडली ती मला खूप थोडीशी वेगळी वाटली. हम्म. आणि ती मी मालवणीमधून लिहिली, म्हणजे स्वतःसाठी, त्याच माझ्यासाठी. वेळी लिहिली की नंतर? त्याच वेळी लिहिली. ओके. आणि नंतर ज्यावेळी 2007ला एक वृत्तपत्र सिंधुदुर्गमध्ये आलं, हम्म. तर आमचे जे सर होते त्यांना मी ते दाखवलं. त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी ते प्रसिद्ध केलं. हम्म. तर मला त्यावेळी, म्हणजे पूर्वी आमच्याकडे कसं होतं की एखादी बातमी सोडा एखादं नाव जरी आलं तरी आम्ही पार्टी घ्यायचो. म्हणजे मित्रांमध्ये, म्हणजे अच्छा. पेपरमध्ये नाव आलं, हा. पेपरमध्ये नाव आलं आणि ते मला छापून आलं, मला खूप बरं वाटलं. तर ते सर म्हणाले, तुम्ही रेग्युलरली लिहिणार का? हम्म. तो प्रवास माझा आज तागायत आहे. अच्छा. ते 2007. लिहिल्यानंतर सर म्हणाले हा, तुम्ही रेग्युलर रेग्युलर, पण ते मालवणीमध्ये लिहिलं पाहिजे असं त्यांचं हे म्हणणं होतं. बरं. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. आणि मालवणी तडका हे नाव सुद्धा त्यांनीच सुचवलं. खरं म्हणजे ते घाटमाथ्यावरती होते. हा, हा. मालवणी शब्द आपला आणि तडका माझ्या माहितीप्रमाणे घाटमाथ्यावरचा. तिथे जास्त वापरला हा, जातो. आणि बरं. त्यांनी ते नाव सुचवलं. तो प्रवास माझा आज तागायत चालू आहे. ते वाव. जवळपास 6,500 माझी संकलन आहे, माझं कात्रण सुरुवातीपासून आजपर्यंत. ते किती? 6,500. 6,500 तुम्ही त्याच्या जवळपास वरतीच तडका लिहिला. मालवणी तडका लिहिलेले आहेत. तुमच्या तडकामध्ये जेव्हा आम्ही वाचतो, आम्ही वाचक म्हणून, त्यावेळी तुमचे 2 मानसपुत्र आहेत त्याच्यात. अगदी बरोबर. सकलो सकलो आणि आणि तुकलो. तुकलो. तर हे कुठे सापडले तुम्हाला? नाही, सकाराम तुकाराम असं एक माझ्या मित्राचं नाव होतं. सकाराम तुकाराम असं आणि नाव होतं. something. त्या याने मी ते सुरू केलं, सकाराम आणि तुकाराम. खरं म्हणजे ती 2 मन असतात, हो. अंतर्मन आणि बाह्य मन. हम्म. त्याचा मी इथे बऱ्यापैकी उपयोग करून घेतलेला आहे. एकाच म्हणजे मी माझ्या बरोबरच चर्चा करतो, अशा प्रकारचं ते आहे. अच्छा. व्यक्तिगत मी माझ्याबरोबर चर्चा करतो, असं ते सकलो आणि तुकलो ही 2 कॅरेक्टर. अरे वा, ह्याला म्हणजे खूप आता साहित्यिक मूल्य सुद्धा असू नकळतपणे जोडलं येऊ गेलंय शकेल, बरोबर. त्याच्याशी. पण जेव्हा सुरुवात केली तुम्ही, तुमच्या सरनी तुम्हाला सांगितलं, बरोबर. कारण पहिलं तुम्ही मला वाटतं बातमीच्या स्वरूपातच ते लिहिलं असायचं, होतं. बरोबर. आणि नंतर ही कॅरेक्टर्स किती दिवसांनी आली? कॅरेक्टर नंतर पहिल्यापासून होतं. हा, एक 2-3 दिवस झाल्यानंतर ज्यावेळी सरांनी नाव सुचवलं मालवणी तडका म्हणून, हम्म. 27 मार्च 2007 पासून सुरू प्रवास झाला तो. हा. तो आज तागायत चालू आहे. म्हणजे पहिल्यापासूनच सकलो तुकलो सकलो बरोबरच, तुकलो, त्यांच्या सकलो तुकलो बरोबरच आहे. तुम्ही. एक सकलो तुकलो हे पहिलेपासूनच आहे. ओके, फक्त ओके. मी जी पहिली घटना दिली 3056 मता, हे मी लिहिलेलं एक, मला माझ्या समाजासाठी घडलेली घटना मी लिहिली, ती प्रसिद्ध झाली. आणि त्याच्यानंतर मग मालवणीतून रेग्युलर येणार का म्हटलं तर मी हो, मग त्यावेळी ते नाव सुचवलं गेलं आणि तिथून मग तो प्रवास तो फॉर्म तुम्ही घेतला येस, याच्यासाठी, हो. सकलो आणि तुकलो. तुकलो, सकलो आणि तुकलो. तुमचं त्या तडक्याचं आणखी एक वैशिष्ट्य सर्व आमच्या श्रोत्यांना जाणवतं, मला पण जाणवतं, की तुमचं जे हेडिंग असतं ना, हो. ते ऍक्च्युली सकलो किंवा तुकल्याचं वाक्य असतं. अगदी बरोबर. हा, अगदी बरोबर. तर हे कसं काय आहे? तर मला त्याच्याबद्दल मजेशीर सांगायचं की हा. बरेच जण कसं असतं, एखादा आपण बातमी करताना बातमी लिहितो आणि नंतर आपण टायटल हो, सुचवतो. हो, हो. मी तसं अजिबात करत नाही. मी सुरुवातीपासून पहिल्यांदा हेडिंग सुचवतो आणि नंतर मग मी खाली म्हणजे तो स्क्रिप्ट जो तयार करतो. पहिला डायलॉग असतो, हा, सकलो पहिला किंवा डायलॉग तुकलाचा, तिथूनच तेच सुरू तुमचं होतं. हेडिंग असतं. कारण ते कुतूहल, म्हणजे काय नेमकं घडलं, हा, हे हेडिंग असतं. हा. आणि त्यानंतर मग त्याच्यावर संभाषण, म्हणजे एकाच व्यक्तीची ती 2 संभाषण अशा प्रकारचं आहे. आपल्या या सदरामध्ये, मालवणी तडकामध्ये अखंड आता हे सुरू आहे, 2007 पासून अखंड सुरू आहे. त्यातलं सातत्य टिकवण्याचं रहस्य काय तुमचं? नाही, मुळात काय की माझं नाव येतं पेपरमध्ये, ही पहिली. आणि प्रत्येकजण म्हणतो की मला प्रसिद्धीची हवं नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे असा एकही व्यक्ती नाही आवडतं की हा, म्हणजे आपण सुखावतो. हा, त्यामुळे ते माझं नाव येतं, हा एक खूप मोठं हे होतं. आणि दुसरी गोष्ट, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचतं, हे केवढं मोठं म्हणजे साधन आहे. आणि त्याचा आपल्या जर- भाषेतून. हा, आपल्या भाषेतून ते मी का करू नये. आणि तिथून मी सुरुवातीला आपण स्क्रिप्ट लिहायची आणि ते बाय पोस्ट पाठवायचो. त्याच्यानंतर एखादी दिवस चुकला तर मी स्वतः गाडी घेऊन जायचो आणि तिथे ती पोच करायचो. अच्छा. हा, म्हणजे माझ्यामुळे खंड होता का म्हणे, पेपरला सुट्टी असेल त्याच दिवशी नाही. हा, तेच मी त्या कारण मुद्द्यावर येणार होतो. का कुणास की- ठाऊक, पण ती माझी एक प्रॉपर्टी असं माझ्या सुरुवातीपासून मला वाटायचं की नका, मला माझ्यामध्ये खंड नाही पडायचं. की 2007 पासून सुरू झालेला हा प्रवास आता 2026 संपत येतं, अर्ध झालं. आणि पेपरला सुट्टी वर्षातून एक 3-4 दिवस असतात. राष्ट्रीय सण असतील वगैरे त्या दिवशी त्या असतात दिवशी पेपरला सुट्टी. पण अशा वेळी मी तेच विचारणार होतो तुम्हाला की कधी एकदा आजारपणामुळे आणि कशामुळे तुम्ही याच्यात कधी खंड पडला का याच्यामुळे? दुर्दैवाने. दुर्दैवाने काय झालं, माझा 2019ला माझा ऍक्सिडेंट बरं, हो. आणि त्याच्यात जवळपास 2 महिने मी म्हणजे खूप सिरियस होतं. माझ्या राईट हँड वर्क करत नव्हता. हम्म. आणि मग केवळ 2 महिने मी तो स्टॉप झाला. परंतु सर नंतर गंमत सांगतो हम्म. की मी
त्याच्यानंतर टायपिंग माझं त्या 2019 नंतर माझं माझ्या डाव्या हातानं माझं टायपिंग सर्व डाव्या हातानं आतापर्यंत सगळे डाव्या हाताने मी सगळं टायपिंग केलं. उजव्या हात जो तुमचा लिहिता होता तो ब्लॉक झाला. तुम्हाला लिहिता येत नाही, मुवमेंट करता येत नाही. पण तुम्ही हार न म्हणता डाव्या हाताच्या बोटाने सुरू केलं. आता मी ते खूप फास्ट करतो. मलाच माझं आश्चर्य वाटतं की मी इझिली डाव्या हाताने. क्या बात आहे, जबरदस्त. म्हणजे तो काही एखादा खंड म्हणजे ते दुर्दैवाने इलाज नव्हता, ना इलाज होता. ते मी 7 दिवस जवळपास कोमात होतो, म्हणजे अशा अवस्थेत. बापरे. कारण 2 महिने त्यामुळे तो फक्त खंड पडला त्या याच्या. आणि आम्ही सुद्धा बघितलं की तुम्ही म्हणजे श्रोत्यांना मला सांगायला आवडेल की विजय पालकर हे गेली अनेक वर्ष कुडा तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक वेळा आम्हाला दौरे सुद्धा करायला मिळाले. त्या दौऱ्यात सुद्धा विजय पालकर आठवणीने ते कागद घेऊन बसायचे त्यावेळी लिहायला. अरे विजय सर तुम्ही काय करताय? नाही, उद्याचा तडका लिहायचा आहे. अरे मग तुम्हाला इथे नागपूरला मुंबईला हे विषय सापडतात कुठे? नाही म्हणाले सापडतात. म्हणजे हे कसं काय, म्हणजे मला तिकडे जायचं, विषय कसे सापडतात? विषय सुरुवातीला कसं आलं की सुरुवातीला मी जोकली करत होतो, म्हणजे एखादी पूर्वीची घटना आठवून मी लिहायचो, पूर्वीची घटना आठवून लिहायचो. परंतु ते समाजाला पूरक असं असायचं, म्हणजे त्याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे असं असायचं. परंतु आता जवळपास एक वर्तमानपत्र काढलं ना सर, तर आपल्याला 10-12 विषय मिळतात तडक्यासाठी. खरंच ते तुमच्या दृष्टीने तुम्हाला दिसतात, आम्हाला वाचताना ते काही जण असे मला विचारतात, याच्यावर तुम्ही तडका लिहा, ह्याच्यावर तुम्ही तडका लिहा. लोकही सुचवतात यावर तडका घ्या, अरे आज ह्याच्यावर तडको होतो, म्हणजे असं हे करतात. म्हणजे इतकी वर्ष, म्हणजे तुम्ही 6,500 वेळा ते लिहिलंय. हा, म्हणजे 6,500+ विषय तुम्ही मांडले. बरोबर. अरे इथे आम्ही विचार केला तर आम्हाला 8 दिवस चालवायला रोज काय लिहायचं, रोज. मला ते प्राऊड काय होतं की मी ते सगळं संकलन करून ठेवलेलं आहे. नुसतंच नाही, त्याचं संकलन केलेलं आहे. आणि संकलन काय, म्हणजे सुरुवातीपासून जे वर्तमानपत्रात छापून आलं त्याचं कात्रण काढून त्याचं संकलन केलेलं आहे. आणि जवळपास 6,500 ज्यावेळी माझे झाले त्यावेळी 2025ला विश्व मराठी संमेलन भरलेलं पुण्याला. तिथे मला मांडण्याची संधी मिळाली. तो माझ्यासाठी खूप मोठा इव्हेंट. हे सगळं घेऊन तुम्ही? सगळं मी घेऊन गेलेलो आणि ती मांडणी केली. त्याचं वजनच केवढं झालं? जवळपास 60 किलो वजन होतं, जवळपास 60 किलो. म्हणजे सांगायला आश्चर्य वाटेल की माझं वजन आहे 48, माझं छाप म्हणजे प्रसिद्ध झालेलं माझ्या वजनापेक्षा जास्त. ही वस्तुस्थिती आहे आणि ते दाखवण्यासाठी मी तिथे मांडणी केली. आणि सर मला तिथे असं जाणवलं, तो मुद्दा म्हणून सांगतो की मला त्यावेळी खूप मी भारावून गेलो होतो. ज्यावेळी माझ्याकडे 4 बॅगा होत्या आणि त्या आम्ही त्या गेटवरून डेक्कन कॉलेजला होतं हे करायला, एका विद्यार्थ्याने ते घेतलं आणि तो बोलत तिथे गेला. नाही, नंतर मला समजलं की तो PhDचा विद्यार्थी होता. तो म्हणाला की एका खूप मोठ्या लेखकाला मी भेटलो आणि तो माझ्या पाया पडला. त्याच्यानंतर त्या कॉलेजची सगळी म्हणजे PhD करणारी मुलं माझ्याकडे येऊन ते पाया पडली. हे माझ्यासाठी खूप म्हणजे भयंकर असं होतं आणि तिथे मी खूप पॉझिटिव्ह हे झालो. अनएक्सपेक्टेड असतं. एक माणगाव सारख्या खेडेगावातून तुम्ही तुमचा प्रवास काही बॅकग्राऊंड नसताना तुम्ही सुरू केला आहे. आणि खरंच माणगाव ही पावनभूमी म्हटली जाते दत्त महाराजांची किंवा टेंबेस्वामी महाराजांची. त्यांचा खरंच आशीर्वाद आहे, सरस्वतीचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती. मला सांगा की आपल्या त्या मालवणी तडकामध्ये विनोद, उपरोध आणि सामाजिक भाष्य याचं एक सुंदर कॉम्बिनेशन असतं, सुंदर मिलाप असतो. तर हे ठरवून आलं की कसं सहज येत गेलं? नाही, कसं तो मी पण विचार करतो. म्हणजे एखादी घटनेवर मला बोला, मी हेडिंग हे केलं आणि नंतर मी लिहायला सुरुवात करतो. हेडिंग माझ्या डोक्यात असतं फिक्स, त्याच्यानंतर मी ते घेतो. ते ऑटोमॅटिकली सुरू होतं. ते म्हणजे जसं आपण सायकल चालवायला शिकतो की म्हणजे नंतर हात सोडून जर सायकल, तसं मी 15 मिनिटामध्ये एखादा कुठलाही तुम्ही टिंब या विषयावर तडका लिहा तर मी 15 ते 20 मिनिटांमध्ये लिहू शकतो. असं माझं ते माइंड, शारीर आणि सगळं ते ऑटोमॅटिकली बसलेलं आहे. आणि ते सुद्धा 250च्या जवळपास शब्दामध्ये ते कव्हर होतं आणि ते आपोआप होतं. ते आता शब्दमर्यादा कमी झाली. आता शब्दमर्यादा झाली. आता आम्ही 250 शब्द, पूर्वी 350चा होता. परंतु आता ते सगळं असं बसलंय की कुठल्या विषयावर म्हणायचंय, मला बोलायचंय या विषयावर मी ते लिहू शकतो. असं ते सगळं झालेलं आहे, आपोआप झालेलं आहे. मला वाटतं आपली मुलाखत प्रसिद्ध झाली की मला वाटतं याच्यावर सुद्धा एखादा तडका 100 वाचायला मिळू शकेल. या विषयावर तडका होऊ दे. सकलो आणि तुकलो त्याच्यावर सुद्धा भाष्य करू शकतील. वा वा, खूप छान. आजवर सुमारे 6,500हून अधिक मालवणी तडका तुमचे प्रकाशित झालेत. त्यातला एखादा लक्षात राहण्यासारखा, म्हणजे आवडतं मूल कुठला हा प्रश्न अवघड असतो बापासाठी. 100%. काय आहे की
हे सांगितलं थोडंसं हे वाटेल, परंतु मी 6,500च्या वरती तडके लिहिले आहेत. एकालाही कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. मात्र एका तडक्याला थोडं ऑब्जेक्शन घेतलं गेलं. अच्छा, त्या तडक्याबद्दल सांगतो. मला तो एक म्हणजे त्याचं हेडिंगच असं होतं, कीर्तनात वर्तन व्हाया. हा हेडिंग असं होतं, कीर्तनात वर्तन व्हाया. कीर्तनकार करतच आहे त्या समाजात, तर त्याचं वर्तन तसं नव्हतं. हे मला कुठेतरी खटकलं आणि ते मी लिहिलं. बरोबर. हा. अर्थात ते कोणाचं त्याचं नाव नव्हतं किंवा काय नाही, परंतु समजायचं त्याला समजत होतं आणि बऱ्यापैकी समजतं आजच्याकडे. ओके. तर त्याने आमच्या वृत्तपत्राला हे केलं की असं असा विषय आहे. तर तो त्यांनी ते ऑब्जेक्शन घेतलं. पण मी म्हटलं ऑब्जेक्शन घेण्याचं काहीच नाही, जे आहे ते आहे हो सत्य. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही प्रकारचं हे नाही. ते नंतर त्यांनाच ते गिल्टी वाटलं आणि ते मग त्यांनीच येऊन आमच्या घरी सॉरी म्हटलं. असं म्हणजे इथपर्यंत तो विषय झालेला. आणि त्याचं हेडिंग मला खूप आवडलेलं, कीर्तनात वर्तन व्हाया. अशा ह्याच्यामध्येच माझे सगळे तडके आहेत. हा नंतर कसं आलं की जवळपास 90% हे राजकीय ह्याच्यावर झालेत बरं तडके. हा हा कारण एखादं वृत्तपत्र उघडलं की त्याच्यामध्ये जे काही विषय दिसतात ते जे मला खटकतं तेच मी हे करतो. आणि ते समाजाला हे असं असावं, अशा प्रकारे या माणसाचं वर्तन असावं, असं माझं एंड असतो. म्हणजे एखादी घटना एखाद्या म्हणजे उच्च पदाधिकारी असेल किंवा एखादा अधिकारी असेल, त्याचं जे वर्तन चुकीचं असेल, म्हणजे समजा एखादा लाच घेताना मिळाला तर त्यावर माझं जे भाष्य असेल, म्हणजे असं असू नये, हे माझं हेडिंग म्हणजे शेवटच्या याला असतं की बुवा हे असू नये. आणि जर असं असेल तर त्या कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे, अशा प्रकारचं ते भाष्य असतं. एखाद्याला असं वाटू शकतं की मालवणी भाषेत आहे म्हटल्यानंतर काहीतरी लोकल प्रश्नावर तुम्ही लिहित असाल, पण तुमचे सकलो तुकलो हे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर 100% सुद्धा भाष्य हो, करतात. ट्रम्पवर सुद्धा आहेत. म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून ट्रम्पपर्यंत सगळ्यावर लिखाण केलं. ते मला एक खूप समाधान, मला स्वतःला समाधान मिळतं. आणि ते प्रसिद्ध झालं हे मला माझ्या दृष्टीनं खूप मोठं समाधान आहे. ती माझी प्रॉपर्टी आहे सर. नाही म्हटलं तरी माझा 63 वर्ष वय आहे. 63 वर्ष वयापैकी मी 20 वर्ष यासाठी घातलेली आहेत. आणि आणि त्याचं मी संकलन करून ठेवलं. आणि मी मुलांना सुद्धा ही माझी प्रॉपर्टी आहे. अच्छा. ही माझी प्रॉपर्टी आहे. त्याचं संकलन हे माझी भविष्यात त्याला खूप काहीतरी नाही म्हटलं तरी जे मी मांडणी केली 25ला विश्व मराठी संमेलन, मराठी विभागाचे, भाषा विभागाचे सगळी जी मंडळी होती त्यांचाही स्टॉल होता. त्यांनी येऊन पाहिलं, त्यांना ते आश्चर्य वाटलं की मालवणीमधून बोलीभाषेमधून एवढं म्हणजे तुमच्याकडे संकलन आहे, ते आश्चर्यकारक आहे. एकाने तर अशी म्हणजे टिप्पणी केलेली, तेही मला खूप भावली की एखाद्या व्यक्तीचं 2-3 लेख प्रसिद्ध झाले तर त्याचे पाय जमिनीवर राहत नाहीत, आणि तुमचं एवढं असून तुमचे पाय जमिनीवर आहेत. ही जी वाक्य मला खूप काहीतरी देऊन जातात ना. याच्यापेक्षा आणखी पुरस्कार काय हवेत? केवढे तरी मोठा पुरस्कार झाला तो. नाही, खरंच ही गोष्ट म्हणजे मालवणीतून एवढं लेखन आणि ते सगळं पहिल्या लेखापासून आतापर्यंत सगळं जपून ठेवणं, त्याचं फायलिंग करून ठेवणं, आणि बऱ्याच महोत्सवांमध्ये सुद्धा तुमच्या स्टॉलमध्ये हे पाहायला मिळतं लोकांना. म्हणजे आता खरंच श्रोतेहो, तुम्ही खरंच लक्षात ठेवा, विजय पालकर हे नाव लक्षात ठेवा. आणि मालवणी तडका म्हणजे कुठे तुम्हाला मुंबई, पुणे, आता तर पालकर सरांनी नाशिकपर्यंत सुद्धा मजल मारली आहे. तो काय विषय आहे? नाशिकलाच ते सांगतो. म्हणजे ज्यावेळी मी पुण्याला एक्झिबिशन लावलेलं, त्यावेळी मराठी विभागाच्या माध्यमातून आता बोलीभाषेच्या संदर्भातून आपलं शासन एक वर्क करतं. त्याच्यात बोलीभाषेमधील अशा सगळ्या लोकांना आमंत्रित केलं नाशिकला. त्याच्यामध्ये मालवणीमधून मला आमंत्रित केलं. अच्छा, वा. म्हणजे मालवणीचं प्रतिनिधित्व तुम्हाला नाशिकला करायला मिळालं. पण तिथे सर मग सांगतो मी 3 दिवसाचं ते सेमिनार हे होतं. एकही शब्द मी बोललो नाही 3 दिवसात. त्यांनी कोणाशी तशी चर्चा केली. मी सगळे ते ऐकत होतो, कारण सगळे बोलीभाषेत ते तज्ज्ञ होते, वेगवेगळ्या बोलीभाषेत ते तज्ज्ञ होते. आणि त्यांचं सगळं ते ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी काही जणांची 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेली, काही जणांची 4 पुस्तकं प्रसिद्ध झालेली. माझी प्रसिद्ध झालेली जे लेख आहेत ना, नावानिशी फोटो सहित, हे जवळपास 80 पुस्तकाच्या वरती आहेत. अरे बाप. आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि माझ्या एवढं लेखन कुणाचंही झालं नाही, हे यासाठी मला म्हणजे मी बघतोय या सगळ्या लोकांना मालवणीचा ऊर भरून आला की माझ्या एवढं लेखन कोणाचंच नाही. किती कोणी म्हटलं तरी नाही, ही वस्तुस्थिती आहे, दाखवू शकतो मी. बरोबर. आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप आहे. तिथे तुम्हाला वेगळं काय शिकायला मिळालं? म्हणजे हा बोलीभाषेच्या संदर्भात कसं आहे की प्रत्येकाजण आपल्या बोलीभाषेबद्दल अभिमान बाळगून आहे, आणि ते प्रत्येकाने आपापल्या बाळगलाच पाहिजे. हो, आणि तो असायलाच हवा. तो स्वाभाविक मानवी स्वभाव आहे. तर तो मग मी केलेलं काम मालवणीसाठी हे केवढं तरी आहे. मी मलाच पॉझिटिव्ह करत होते तिथे, आणि मी निगेटिव्ह विचार कधीही करत नाही. त्यामुळे मी स्वतःलाच पॉझिटिव्ह करत होतो. अरे मग मी हे केलेलं काय आहे? अच्छा. 20 वर्ष मी सातत्याने दर दिवशी लिहितोय आणि प्रबोधन करतोय. हे मी काय केलंय? हे मी खूप काहीतरी केलेलं आहे. मला वाटतं तुम्ही
त्या रेग्युलर मालवणी तडका लिहिता त्याच्या व्यतिरिक्त अनेक सदर तुमची हो, वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये साप्ताहिकांमध्ये सुद्धा आहेत. मी माझं एक छोटंसं पुस्तक सुद्धा काढलेलं आहे. अरे वा. ठेवणीतला लोणचा. ठेवणीतला लोणचा. ते गमतीशीर आहे विषय, की तो ठेवणीतला लोणचा हा विषय काय आहे की एका साप्ताहिकामध्ये 100 वर्ष जुनं साप्ताहिक आहे ते. अच्छा. त्या साप्ताहिकामध्ये आणि त्याची आउट ऑफ म्हणजे कंट्री 200च्या वरती वाचक आहेत, म्हणजे त्यांचं ते देणगीदार. साप्ताहिक जातं. हो. तर त्यांचे फोन येतात. तर ते माझं लिखाण होतं म्हणजे महिलेशी बोलते. अच्छा, म्हणजे 2 महिला तिथे. 2 महिला एक लिहितात. सकलं तुकडं नाही, आणि तिकडे ज्यावेळी दुसरं. माझं हा. पुस्तक प्रदर्शित झालं त्यावेळी लक्षात आलं की हे पुरुष माणूस हा लिहितो तो पुरुष आहे, पण ते अच्छा. लिखाण होतं ते सगळं महिलांचं. ठेवणीतलं लोणचं म्हणून ते मी पुस्तक एकमेव फक्त पुस्तक मी ते म्हणजे त्या साप्ताहिकाने काढलंय, ठेवणीतलं लोणचं. मला वाटतं तुमची सुरसुरी, मच्छिंद्र हो, अवतार, हो. सलाम नमस्ते, माका वाटता, ऐकावं ऐका, खटक्यार बॉट, गुद्दे आणि गुदगुल्या अशा विविध सदरांमधून तुम्ही- जवळपास 13 सदर मी लिहिलेली आहे. जवळपास 13 सदर लिहिली. मालवणी, ती ती सगळी सगळी मालवणीतून? सगळी मालवणीतून. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि एवढं त्याचं सगळं संकलन आहे. आणि आणि हे सर्व श्रेय मी माझ्या मिसेसला देतो, कारण सुरुवातीपासून तिने ते संकलन केलं आणि ते बघण्यासाठीच किंवा लोकांना पॉझिटिव्ह करण्यासाठी ते संकलन ठेवलेलं आहे. आणि त्याबद्दल मला खूप आहे. आणि ती माझ्याबरोबर काय रेग्युलर असते, कारण माझ्या हाताचा प्रॉब्लेम बरोबर. असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मी जातो, संमेलन म्हणा किंवा तिथे हे असेल त्या ठिकाणी आम्ही जातो. नाही, आम्ही तुमच्या पत्नीचा तुम्हाला खरंच खूप खूप मोठा मोठा आधार आहे, सहभाग आहे तुमच्या यशामध्ये. आणि मी जर चुकत नसेन तर तुमची जी पत्नी आहे ती घाटावरची. पण तिचं मालवणी माझ्यापेक्षा मालवणी चांगली बोलते. क्या बात आहे. मी माझ्यापेक्षा मालवणी तुम्ही घरातच मालवणी स्टुडंट तयार केलात, मालवणी भाषा मालवणी बोलणारे. क्या बात आहे. मला सांगा, तुम्ही मालवणीबद्दल आपण बोलतोय आणि आता जर तरुण पिढी जर आपण बघितली तर त्यांना भाषेबद्दल आकर्षण म्हणजे आहे नाही, काय सांगाल? तुमचं निरीक्षण काय? नाही, कसं आहे की प्रत्येकाला आपली मातृभाषा ही प्रियच असते, त्याच्याशिवाय पर्याय म्हणजे असते. आता मालवणीमधून मच्छिंद्र कांबळींनी ज्या लेवलवर ही मालवणी भाषा नेऊन ठेवलेली आहे, निश्चितच ती बोलणं हे आपण प्राऊड फील करतो. म्हणजे मला बरं वाटतं की आवडतं हा विषय आहे. आणि त्याच्यामुळे मालवणीमधून बऱ्याच रील्स, मालवणीमध्ये कुठली कमेंट्स मालवणीमध्ये केली जाते, तरुण पिढी त्याच्याकडे वळलेली आहे. आणि मी मालवणी भाषेचा अशा पद्धतीने वापर केलेला आहे की म्हणजे त्याचं ऑपरेशन होतं पण त्याला दुखत नाही अशा प्रकारचं ऑपरेशन केलं जातं. अच्छा. तुम्हाला मी जे काय बोलतो म्हणजे ते टोचणार नाही, परंतु बऱ्यापैकी त्याचा हे होतं. मुळात अशा प्रकारची मालवणी भाषेचा बेसच तो आहे की तिरकस बोलायचं, मानवी बोलायचं तिरकं, पण त्याला न लागता तो सुधारला पाहिजे, तोही सुधारला पाहिजे आणि इतरांनी ते घेतलं पाहिजे चांगल्या गोष्टी. अशा प्रकारचं लिखाण केलं. या सगळ्या तुमच्या साहित्य प्रवासामध्ये अनेक पुरस्कारांचे सुद्धा तुम्ही धनी झाला. हो, निश्चित. त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. लोकल लेवलला मला बऱ्याच ठिकाणी आमच्या पत्रकार संघात थ्रू म्हणा किंवा असे मिळालेत, परंतु मला जो याचा पुरस्कार मला दर्पणकार राज्यस्तरीय बाळासाहेब जांभेकरच्या नावाने, तो माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. असं खूप मोठा पुरस्कार आहे. नक्कीच. विशेष लक्षात राहण्यासारखा हा तुमचा जो दर्पण पुरस्कार आहे. पण लेखना व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी पुरस्कार मिळालेत का? तुमच्या पर्यटनाच्या संदर्भात मला पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर मी वाचनालयात बऱ्याच वर्ष काम केलं की वाचनालयाच्या संदर्भातून सुद्धा मला बऱ्याच असे पुरस्कार मिळाले आहेत. काष्टशिल्प हे माझं 1999ला दिल्लीला माझं एक्झिबिशन झालेलं. अरे वा. आणि काष्टशिल्पावर बोलण्यासाठी एक वेगळा विषय आहे, तो खूप मोठा विषय आहे. नक्कीच. आणि तुमचं माणगाव खोरं आणि तिथे असलेली जंगल संपदा, वनसंपदा, आणि त्याच्यामध्ये तुमच्या कलाकारच्या दृष्टीने ते विविध आकार शोधणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. पण आज आपण बोलतोय तडक्याविषयी. मालवणी भाषेत लेखन करणं किती सोपं आहे किंवा किती कठीण आहे, काय सांगाल? मालवणी भाषेमध्ये लिहिणं थोडंसं अवघड आहे, परंतु ते वाचायला खूप अवघड होतं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बोलायला सोपी, बोलायला सोपी, पण वाचायला अवघड होते. आणि लिहायला सुद्धा लिहायला म्हणजे अवघड आहे, परंतु लिहायला ज्या प्रमाणात अवघड नाही त्यापेक्षा वाचायला अवघड, वाचन करताना अवघड होतं. बरोबर. मग त्या अशा नवीन लेखकांना काय सांगाल तुम्ही? म्हणूनच लिहायचं आहे, कारण तुमचे हे तडका वेरगा बघून अनेकांनी प्रेरणा नक्कीच घेतली असेल. त्याच्यात बरेच आपल्या ह्याच्यामध्ये आपण शाळेमध्ये छोटे छोटे कार्यक्रम करतो, त्यामध्ये तडक्याचे बऱ्यापैकी हे केलेले आहे. अच्छा, म्हणजे ते मुलांसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरतात आणि ते करतात. पुढच्या काळात वाचकांना विजय पालकर आणखी काय नवीन देणार आहेत? नाही सर, खरं सांगायचं म्हणजे तर माझा स्वभाव प्रचंड रागीट म्हणजे मुळात, आणि तो कुठेतरी म्हणजे जसं आपण प्रेशर कुकर मधून हवा काढतो, तडका हा त्या माझ्यासाठी
Pressure release. रिलीज. एखादी घटना मला आवडत नाही मी करू काय, किमान मी लिहिलं आणि ते लोकांपर्यंत गेलं, मी रिलॅक्स झालो. आणि माझा एंड सुद्धा तो शेवट काही ठिकाणी मी असं म्हटलो की तुम्हाला जर काय करायचं मी माझ्या थोडीत मारून घेतो. म्हणजे असे शब्दप्रयोग मी केलेले आहेत बऱ्याच तडक्यामध्ये. म्हणजे हे सांगून सुद्धा कोण ऐकत नसेल तर मी माझ्या स्वतःच्या थोडीत मारून मी रिलॅक्स राहतो. म्हणजे मला रिलॅक्स होण्यासाठी या तडक्याने प्रचंड माझ्यासाठी दिलेला आहे. नाहीतर मी थोडंसं कुठेतरी म्हणजे रागाच्या भरात कुठेतरी कोणाशी भांडलं असतं किंवा काय झालं, त्यापेक्षा मी रिलीज झालो प्रत्येक म्हणजे घटनेत. वा सर, तुम्ही खूप मोठी गोष्ट तुम्ही सांगितलीत. अर्थात कारण रागाचं काय करायचं ह्याच्यावर लोक हजारो रुपये देऊन सेमिनारला जातात, ते शिकण्याचा प्रयत्न करतात, कोणी प्राणायाम करतो, कोणी योगा करतो. तुम्ही तुमच्या रागाला किंवा तुमच्या निगेटिव्हिटीला अशा पद्धतीनं वाट मोकळी करून दिली आहे, पण त्याच्यातून लोकांना त्रास होत नाहीये. बरोबर, लोकांना त्याच्यातून चांगलं काहीतरी त्यांचं कर्मणूक होते. लोकांच्याकडून कसं होतं की काय नाही असे की तुम्ही व्यक्त झालात, बरं वाटलं, म्हणजे असं व्हायला पाहिजे. म्हणजे तेही अशा काही प्रतिक्रिया आल्या का? खूप बरेच पत्र लक्षात राहण्यासाठी नाही 100% कितीतरी आहे पत्र सुद्धा माझ्याजवळ आलेली आहे की म्हणजे तुम्ही लिहितात त्याच्यामुळे माझ्या मनातलं बोलला, त्यामुळे मला बरं वाटलं, मी रिलॅक्स झालो. म्हणजे जसं मी रिलॅक्स झालो तसं तेही रिलॅक्स झाले. कसं असतं, एखादी घटना घडली, समजा कोणी कोणाच्या थोबाडीत मारलं, तर आपण प्रत्यक्ष जाऊन काही करू शकत नाही. मग मी तिथे जर व्यक्त झालो की ते जे केलं त्याने ते चुकीचं केलं असं मी लिहिलं, तर एकाने कोणीतरी वाटलं, त्याला सुद्धा मला सुद्धा तेच वाटत होतं, माझ्या भावनांचा सुद्धा आदर तुम्ही केलात, त्यामुळे तेही रिलॅक्स झाले. रिलॅक्स हा प्रकार माझ्यासाठी तर खूप आहे आणि इतरांसाठी तो खूप झालेला आहे. आजकाल समाजामध्ये विविध गोष्टींमुळे ताण एवढा वाढला ना, तो ताण कमी करणं, तो ताण रिलीज करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टीने तुम्ही आज जाहीरपणे ही गोष्ट सांगताय, त्याला सुद्धा खूप मोठं मन लागतं की माझा राग मी अशा पद्धतीनं रिलीज केला. तुमचे सकलो तुकलो हे तुमच्या सोबत असतं. मला वाटलं तुमचे ते मित्रच झाले आहेत. 100% हो, सकलो तुकलो मानसपुत्र असं मला एका लेखिकेनं हे तुमचे मानसपुत्र नक्कीच आपण पहिल्यांदा तो शब्द वापरला, तुमचे मानसपुत्र झाले. विजयजी, खरंच म्हणजे तुमच्या मालवणी तडकाने याच्यावर खूप भरभरून बोलण्यासारखं आहे. तुमच्या विविध ठिकाणचे अनुभव सुद्धा याच्यामध्ये असतील. तर पुन्हा एकदा अशीच कधीतरी मैफल आपण रंगवू आकाशवाणीवरती. आपल्या मनमोकळ्या संवादातून मालवणी भाषेबद्दलचं प्रेम, पत्रकारितेची जबाबदारी आणि सातत्यपूर्ण लेखनाची ताकद यांची सुंदर ओळख आज आमच्या श्रोत्यांना नक्कीच झाली असेल. गेली 20 वर्ष मालवणी तडका या सदरातून आपण मालवणी भाषेचं जतन आणि संवर्धन करताय, ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी आकाशवाणी परिवारातर्फे तुमचं खरंच खूप अभिनंदन आणि कौतुक. धन्यवाद सर. आकाशवाणीच्या वतीनं आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण आलात, वेळ दिलीत आम्हाला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद सर. श्रोतेहो, आजचा हा विशेष संवाद आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद.